शुभ प्रभात मित्रांनो, मी सुबोध पाटील तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तसेच अष्टविनायक दर्शन बाईक राईडच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा. पहिला भाग जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आपण अष्टविनायकातील 8 क्षेत्रांपैकी 4 मंदिरांमध्ये आपण गेलेलो. तिथे 4 बाप्पांचे आपण दर्शन घेतले आणि राहिलेले 4 मंदिरे आज आपण कव्हर करणार आहोत. 4 बाप्पांचे आज आपण दर्शन घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण प्रामुख्याने सगळ्यात पहिले श्री वरदविनायक महड येथे गेलेलो. त्यानंतर आपण गेलेलो श्री गिरिजात्मक लेण्याद्री येथे आणि त्यानंतर म्हणजेच तिसरे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले ते म्हणजे श्री विघ्नहर ओझर येथे. आणि शेवटचे गणपती मंदिर आपल्या पहिल्या भागातले होते श्री महागणपती रांजणगाव येथे. तर राहिलेले 4 गणपती मंदिरे म्हणजेच श्री बल्लाळेश्वर पाली, श्री चिंतामणी थेऊर, श्री मयुरेश्वर मोरगाव आणि शेवटचे गणपती मंदिर श्री सिद्धिविनायक सिद्धटेक येथे आज आपण जाणार आहोत. इतक्या गरमीमध्ये सुद्धा या रोडला इतका छान गारवा आहे ना, एकदम भारी. मी वायझर वगैरे ओपन करून मस्त गार वारा एन्जॉय करतो आहे. एक नंबर. अष्टविनायक दर्शन राईडमधील पहिला भाग जर तुम्ही बघितला असेल तर हा दुसरा भागसुद्धा संपूर्ण बघा. आणि जो कोणी डायरेक्ट हा दुसरा भाग बघत असेल तर त्यानेसुद्धा आपला पहिला भाग जाऊन बघा, म्हणजे तुमचेसुद्धा अष्टविनायकांचे दर्शन होईल. आता मी आलो आहे पर्लीमध्ये. इथून जास्तीत जास्त 10 मिनटे 10 ते 12 मिनटे पकडा आपल्याला पालीमध्ये पोचायला लागतील. 7:20 झालेत. बरोबर पाऊण तास लागला आपल्याला पालीमध्ये पोचायला. पाऊण तास नाही, 40 मिनटे लागले आपल्याला पोचायला. जाऊयात आता आपण मंदिराकडे. पार्किंगमध्ये जाऊया, गाडी पार्क करूयात. पालीमध्ये पोचलो आहे आता. पार्किंगमध्ये आलो आहे, गाडी लावले पार्किंगला. बघा तुम्ही, आहे चांगली पार्किंग आहे, पे अँड पार्किंग आहे आणि ठीक आहे. लावले गाडी पार्किंगला. येतो आता मंदिरामध्ये दर्शन घेऊ. बाप्पांचे दर्शन करून आलोत. सकाळी गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे पटकन दर्शन झाले. थोडा वेळ तिथे बसलोही. ॲक्च्युली मंदिराच्या आतमध्ये बाप्पांचे फोटो घ्यायला किंवा व्हिडिओ काढायला मनाई आहे, त्यामुळे आपण जास्त काही शूट करू नाही शकलो. पण छानपैकी दर्शन झाले. आता निघूयात आपण आपल्या पुढच्या मंदिराकडे, थेऊर येथे. निघालो आता पालीमधून. जाऊया आपल्या पुढच्या मंदिराच्या दिशेने. इतका गरम होतो आहे ना, घामाघूम झालो आहे आतमध्ये. मी वायझर ओपन करून मला गाडी चालवायला लागते, इतका गरम होतो आहे, इतका घाम येतो आहे मला. जसा जाऊ कंटिन्यू आपण बाईकवर असू ना तर नाही एवढा गरम होणार. थांबत येतो ना, मग थांबलो का मग खूप गरम होतो. ॲक्च्युली ह्या रोडने मी कधी गेलोच नाही, तामिनी घाटात कधी गेलोच नाही मी, त्यामुळे माझ्यासाठी हे रस्ते नवीन आहेत आणि तितकेच खूप सुंदरही आहेत. नांदगाव 6, पाटणूर 17, पाच्छापूर 6. सगळा हा गावखेडा असल्यामुळे इथे इतका औद्योगिक वसाहत नाही आहे, म्हणजे विकास नाही आहे. त्यामुळे हे रस्ते, आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. आणि इथे कसे मोकळेपणाने गायगुरेसुद्धा फिरतात, त्यामुळे रस्त्यावरती अगदी गाडी अस्थित चालवायला लागते, कारण वेडी वाकडे वळणे आहेत. आता बघितला तुम्ही, वळणावरतीच तो वासरू होता.
फास्टमध्ये असतो तर पटकन ब्रेक मारायला लागला असता. त्यामुळे अगदी आरामातच आपण गाडी चालवतो आहे. रोडचा आनंद घेतो आहे. खूप सुंदर रोड आहेत. गाडी फास्ट का चालवावी? रोडचा आनंद घेत असताना गाडी फास्ट का चालवावी? बघा ना तुम्ही, काय सुंदरता आहे यार. ही खरी नैसर्गिक सुंदरता आहे. आता पालीमध्ये बाप्पांचे दर्शन घेतलेत आणि आता निघालो मी थेऊरकडे तामिनी घाटातून. रस्ते इतके सुंदर आहेत ना, खूप भारी वाटत आहेत. असं म्हणतात ना, डेस्टिनेशनपेक्षा रोड जर्नी ही खूप सुंदर असते. हां, आपले डेस्टिनेशन तर खूपच सुंदर आहेत. स्वतः आपल्या गणपती बाप्पांचे मंदिर आहेत, त्यामुळे त्यापेक्षा सुंदर काहीच नसणार आहे. पण हे रस्ते बघा तुम्ही, रस्ते पण खूप सुंदर आहेत. अगदी आरामात चाललो आहे 50-60च्या स्पीडला. काही घाई नाही आहे आपल्याला. आजच्या दिवसात फक्त 4च मंदिर आहे आपल्याला फिरायचं. खालापूर तालुक्यातून आपण निघालो खोपोलीहून सुधागड तालुक्यात आलो पाली श्री बल्लाळेश्वरांचे दर्शन घ्यायला. आणि आता आपण चाललो थेऊरला. रायगड जिल्ह्यातून डायरेक्ट पुणे जिल्ह्यामध्ये. थेऊर पण पुणेमध्ये आहे, मोरगाव पण पुणेमध्ये आहे आणि सिद्धटेक पण पुणेमध्ये आहे. त्यामुळे आपले आता पुढचे तिन्ही मंदिरे हे पुण्यामध्येच आहेत. तामिनी घाटामध्ये आलोत वाटतं आपण आता, कारण घाट चालू झालं आहे बघा ना. अष्टविनायक दर्शन राईडच्या पहिल्या भागामध्ये आपण जे 4 मंदिरे बघितली, 4 गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, तिथे आपण गेलो. ते आपण माळशेज घाटातून गेलो. आणि आता जी 4 मंदिरे आपण करतो या भागामध्ये, त्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आपला आहे तो तामिनी घाटातून. म्हणजे दोन्ही घाटसुद्धा आपले एक्सप्लोअर करून झाले. गेलो नव्हतो त्या घाटांमध्ये कधीच, पहिल्यांदाच चाललो आहे. माळशेज घाटात मी गेलेलो, रात्री गेलेलो, तेव्हा काही इतकी आयडिया नव्हती माळशेज घाट आला आहे. त्यामुळे तोही माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता माळशेज घाटाचा. आणि तामिनी घाटाचासुद्धा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदाच चाललो आहे. तेही आपण देवदर्शनात जात असताना झाला, घडून आलं ते, असंच म्हणता येईल. खतरनाक रायडर आहेत ते भाई. कसले कॉर्नर करून चाललेत, एक नंबर. तामिनी घाटामध्ये ना एकदम हिरवंगार वातावरण, सगळी झाडी डोंगर हिरवागार झालेलं आहे. असं वाटतं का आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दिवाळीमध्ये आलो आहे तामिनी घाटात. इतका गारवा आहे. ॲक्च्युली मला जास्तच गारवा जाणवतो आहे, कारण उन्हामुळे जो घाम आलेला, आता सगळा गार हवा लागते आतमध्ये. एक नंबर क्लायमेट इकडे यार, जबरदस्त. तामिनी घाटातून आलो आता. इतका शांत सुंदर आणि हिरवागार वातावरण आहे ना, खूपच सुंदर. मी कुठे घाटामध्ये थांबलोच नाही. एकदम संपूर्ण रस्ता मी एन्जॉय करत आलो आणि आता इथे थांबलो आहे. हा सीन बघा तुम्ही फक्त, एक नंबर. मुळशीमध्ये आहे आता आणि आपल्या डाव्या बाजूला मुळशी धरण आहे. मुळशी धरणाला जोडूनच हा रस्ता आहे ज्याच्यावरून आपण चाललो आहे आता. इकडे सुद्धा अतिशय थंडगार वातावरण आहे, कारण त्या डोंगरावरतीच आहे तामिनी घाट आणि त्याच्या बाजूला आहे मुळशी धरण आणि त्याच्या बाजूने आपण चाललो. एकदम मस्त वातावरण आहे इकडे, खूप छान. खूप वेळ झाला आपल्याला तामिनी घाटामध्ये, खूप टाईमपास केला आपण. आणि मुळशी धरणाच्या मागच्या बाजूच्या इकडे आपण थांबलो, थोडे फोटो वगैरे काढले. आता म्हटलं जरा हा रस्ता आहे, पुण्यामध्ये पोचेपर्यंत शूट नाही करणार, ब्लॉगिंग नाही करणार, पटकन जातो
आणि जवळ पोचलो का मग आपण परत एकदा चालू करू. बघा ना काय सुंदर दृश्य आहे यार, एक नंबर. हे याच्यामुळं खूप वेळ गेला तिथे. खूप सुंदर आहे. ठीक आहे, चला भेटू आपण आता पुढे. थोडा पटापट जाऊयात. रस्ता पण छान आहे. जास्त स्पीड नाहीच चालू शकत तरी पण, कारण गाड्या आहेत. अगोदरच इतका ऊन आणि पुणे शहराची ट्रॅफिक आणि त्यात हे प्रत्येक मिनटाला लागणारे सिग्नल, एक 2 5 मिनटाला नुसता सिग्नल, त्याने नको झालं आहे. आता इथून जवळजवळ एक 20 किलोमीटर अंतर राहिलं आहे फक्त थेऊर. आणि टाईम दाखवतो आहे मॅपमध्ये तो 45 मिनटे, म्हणजे पाऊण तास. कारण पूर्ण रस्त्यांवर फुल ट्रॅफिक आणि सिग्नल नुसते, त्यामुळे तो इतका वेळ दाखवतो आहे. जर रोड चांगले आहेत तसे, जर गाड्या नसत्या रोडला तर एक 25 ते 30 मिनटं जास्तीत जास्त. ठीक आहे, जाऊयात. वा, पुणे शहरामध्ये आलोत आपण आता. आणि आपल्या या आजच्या राईडचे 150 किलोमीटर रनिंग कंप्लीट झालेले आहेत. तसं बघायला गेलं तर खोपोलीपासून पुणे 85 ते 90 किलोमीटरच आहे. पण आपण पालीकडून तामिनी घाटाहून आलो, त्यामुळे तो अंतर जवळजवळ डबल झाला. आणि पुण्यामध्ये पोचता आपलं अंतर 150 किलोमीटर झालं. आणि इथून पुढे थेऊर एक 31 किलोमीटर आहे. आणि अजून आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल तिथे पोचायला. जास्त मी मध्ये शूट नाही केलं, म्हटलं शहरामध्ये काय नुसत्या गाड्या आणि ट्रॅफिक आणि सिग्नल, बोलू ते काय दाखवायचं. आता आपल्या राईडचे 150 किलोमीटर कंप्लीट झाले, त्यामुळे मी आता ब्लॉगिंग चालू केली. आता जाऊयात थेऊरच्या दिशेने. खोपोली ते पुणे मी ज्या रोडने आलो तिथं मला 0 सिग्नल भेटले. आणि जसा पुणे शहरात आलो आहे, जवळजवळ मला 12 ते 15 सिग्नल मिळालेत. त्याहून जास्त असतील आणि अजून पुढे असतील ते वेगळे. 15 तर नक्कीच मी सिग्नल क्रॉस केलेत. आणि आता अजून पुढे किती मिळतील ते काय माहीत नाही. असा विषय पुण्याचा. तरी एवढे सिग्नल असून पण ट्रॅफिक काही कमी होत नाही पुण्याची. एक 10 किलोमीटर अंतर राहिले आहे फक्त आता इथून. आणि 20 मिनटामध्ये आपण तिथे पोचू थेऊरला. थेऊरकडे जाण्यासाठी आपल्याला पुढे आता जो पहिला लेफ्ट येईल तो घ्यायचा आहे. इथून आता एक 10 मिनटाच्यात आपण मंदिराजवळ पोचू. 4.5 ते 5 किलोमीटर अंतर राहिले फक्त आता. एक 1.5 किलोमीटर आणि 5 मिनटे आणि आपण चिंतामणी बाप्पांच्या जवळ. श्री क्षेत्र थेऊर, चिंतामणी प्रवेशद्वार. चला, आलो आपण अगदी मंदिराजवळ. थेऊरमध्ये आलो आहे आता. गाडी लावले पार्किंगला. आता येतो मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर आपल्याला श्री चिंतामणींचे दर्शन झाले. आणि मी आता निघालो थेऊरहून मोरगावच्या श्री मयुरेश्वरांच्या दर्शनासाठी. दर्शनासाठी खूपच रांग होती, त्यामुळे जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला मला थेऊरमध्ये, कारण लाईन होती खूप. पण अतिशय छान असं दर्शन झाले बाप्पांचे. ऊन खूप आहे आणि रस्त्याला गाड्या पण भरपूर आहेत, त्यामुळे मी काही जास्त ब्लॉगिंग करत नाही आहे.
आता मोरगाव इथपासून एक 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि वेल 20 मिनटे लागतील आपल्याला तिथे पोचायला. ॲक्च्युली मी मोरगावला याच्या अगोदर गेलेलो आहे मयुरेश्वराचे दर्शन घ्यायला. फॅमिलीसोबत गेलेलो फिरायला, त्यावेळेस मी गेलेलो मोरगावला. तसं थेऊरला मी पहिल्यांदाच आलेलो. ॲक्च्युली अष्टविनायकांपैकी मी फक्त महड, पाली आपल्या खोपलीच्या अगदी जवळ आहेत तर तिथे गेलेलो, रांजणगावला गेलेलो आणि मोरगावला गेलेलो. बाकी थेऊरला मी पहिल्यांदा गेलेलो, ओझरला पण मी पहिल्यांदा गेलेलो, लेण्याद्रीलाही मी पहिल्यांदा गेलेलो आणि आज आपला शेवटचा ठिकाण म्हणजे श्री सिद्धिविनायक सिद्धटेक तिथेही मी पहिल्यांदाच जाणार आहे. अजून मी जेवलो आहे नाही. आता इथे महाबाराची मिसळ दिसते, जरा काहीतरी चांगलं वाटते तर बघू, जाऊयात आपण तिथे खाऊयात मिसळ. कशी वाटते बघू. 12चा वडा खाल्ला का? हां, तर ना की ॲडव्हर्टायझिंग. अनलिमिटेड मिसळ 99. बघूयात काय आहे आता. या मिसळचं नाव जरी महाबाराची मिसळ असलं ना तरी ही मिसळ एक नंबरची, एक नंबर. मला खूप आवडली. तुम्ही आता या हॉटेलचं नाव बघितलं असेल, महाबाराची मिसळ. ॲक्च्युली तिच्या नावातच बाराची मिसळ आहे, पण ती नंबर 1ची मिसळ आहे. खूप आवडली मला, छान एकदम. ॲक्च्युली त्यांच्या हॉटेलचं नाव महाबाराचं असं काय आहे याचं कारण, महाबारा म्हणजे महाराष्ट्र 12, MH12 पुण्यामध्ये आहे ना, MH12, त्यामुळे महाबाराची मिसळ असं नाव आहे तिचं. मी आधी बाहेरून बघितलं तर विचार केला, बोला असं काय नाव ठेवलं आहे. नंतर आतमध्ये गेलो तेव्हा ते बोर्ड लावलेले तिथे वाचला, तेव्हा मला समजलं MH12 महाराष्ट्र 12 म्हणून महाबाराची मिसळ. मस्त छान वाटली मला. आता आपण जाऊ नॉनस्टॉप मोरगावला श्री मयुरेश्वरांचे दर्शन घ्यायला. सी मार्ट, वा, होलसेलमध्ये घ्यायचं तर सी मार्टमध्ये यायचं. अच्छा, कपड्यांचं दुकान आहे. आता इथून आपल्याला राईटला जायचं आहे आणि सिद्धिविनायकला जायला आपण असंच रिटर्न येणार आहोत आणि इथून सरळ पुढे असं इकडे आतमध्ये जाणार आहोत. आता सध्या तरी आपल्याला राईटला जायचं आहे मोरगावसाठी. 500 मीटर अंतर फक्त आहे इथून मंदिर. इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. श्री मयुरेश्वर मंदिर पार्किंग. आता आलोत आपण आपल्या आजच्या भागातील तिसऱ्या मंदिराच्या इथे, श्री मयुरेश्वर मोरगाव येथे. मोरगावच्या मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे आतमध्ये दर्शनात पाठवत नाही येत कोणालाच. दर्शन बंद आहे, बाहेरूनच दर्शन घ्यायला लागतं आहे, दाराच्या बंद. आणि तिथे असंही लिहिलं आहे की सिद्धटेकच्या मंदिराचंही काम चालू आहे आणि तिथे पण दर्शनास जाऊन देत नाही आतमध्ये. पण तरी पण आपण जाऊयात, बाहेरून दर्शन करू आणि येऊ. जर कोणी अष्टविनायक यात्रेसाठी येत असेल ना तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मोरगावचा श्री मयुरेश्वरांचे मंदिर आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायकांचे मंदिर हे दोन्ही मंदिरे 9 जुलैपर्यंत बंद आहेत. मंदिरांचा त्याच्या आतल्या गाभाऱ्यांचा काम चालू आहे. पुरातत्व खात्याने नोटीस बोर्ड लावलेला आहे इथे. तर बघा, तुम्ही जर बाहेरून दर्शन घेणार असाल तर या 6 मंदिरांमध्ये दर्शन मिळेल. 2 मंदिरे बंद आहेत आणि व्यवस्थित दर्शन घ्यायचेच असेल तर 9 जुलैनंतर या. आता मी आलेलो इथपर्यंत, याची मला कल्पना नव्हती म्हणून मी आलो. जर माहीत असतं तर मी दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो आणि 9 जुलैनंतर मग इकडे आलो असतो. तर आता आलो आहे तर मग मी सिद्धटेकला पण जाणार आहे. बाहेरून तर बाहेरून बाप्पा सगळीकडे असतात. आपण जाऊ, बाहेरून दर्शन घेऊ आणि येऊ. आपल्या ह्या ट्रिपचे 250 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. इथून अजून पुढे आपल्याला 50 किलोमीटर जायचं आहे सिद्धटेकपर्यंत.
मोरगावमध्ये आल्यावर आपल्याला समजलं की मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिराचं काम चालू आहे आतून आणि बाहेरूनसुद्धा. त्यामुळे 9 जुलैपर्यंत मंदिर बंद आहे. आणि तसंच तिथे पुरातत्व विभागाच्या खात्याने नोटीस लावलेली पण आहे की जसा मोरगावचा मंदिर बंद आहे तसं सिद्धटेकच्या सिद्धिविनायकांचं मंदिरसुद्धा 9 जुलैपर्यंत बंद आहे. त्यामुळे भाविकांना आतमध्ये जाऊन देत नाही, दर्शनास परवानगी नाही आहे. बाहेरूनच म्हणजे पायरीच्या खालूनच मंदिराच्या पहिल्या गेटवर पण जाऊ नाही शकत. तर मग आपण नाही जायचं ठरवलं आहे, कारण इथून म्हणजे मोरगाववरून सिद्धटेक 1 तास आहे आणि आता वाजलेत 5. आपल्याला तिथे जायला अजून 1 तास लागेल, 6 वाजतील. आणि तिथे जाऊन पण दर्शन मिळणार नाही. आणि 6 वाजून मग आपल्याला खोपोलीत यायला 11 वाजतील. तिथून 5 तासाचं अंतर आहे खोपोली. त्यामुळे मग मी ठरवलं की सिद्धटेकला नाही जायचं. बाप्पा घेईल सांभाळून आपल्याला, बाप्पा आशीर्वाद देईल. आपण इथूनच सिद्धिविनायकालासुद्धा नमस्कार करू आणि आपला ब्लॉगचा शेवटही इथंच करू मोरगावमध्ये. तर चला, तुम्हाला जर आपल्या अष्टविनायक दर्शन बाईक राईडचा दुसरा भाग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.